श्री स्वामी समर्थ मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर आत्ता मॅडमांची झोप झाली. 2 वाजले. तर आज 11 वाजता झोपली होती ना, तर ती 2ला बरोबर उठली आणि जर 12ला झोपली तर 3ला उठते. झोप छान घेते आता आणि मस्त फ्रेश होती. ती आहे तर इकडं पालला बघत होती. ती पालला उदुदू बोलते तिच्या भाषेत आणि ती बघत होती म्हणून एवढी खुश होत होती. त्यानंतर मग मॅडमांना थोडासा वेळ दिला, तिच्यासोबत थोडीशी मस्ती केली आणि ती अजून पण थोडीशी झोप येत होती, म्हणजे टी व्हीकडे बघत होती कंटिन्यू. मग तिला भूक लागली, तिला जेवण वगैरे दिलं, भात दिला आणि आज तिला तिच्या हातानेच खायचं होतं. आणि ती एवढी वाटे ना, ती इशूचे बघत होती, कारण इशू 8 वाजेपासून गेलेली आहे, डायरेक्ट 3 वाजता येते ना. आता लगेच ती बघत होती, तेवढ्यात इशू पण आली. ती आता 2:45ला येऊन जाते इशू सध्या तरी. तर तिला बघून एवढी खुश होत होती विचारूच नका, कारण जसं काही तिला दीदी खूप दिवसांनी भेटली, एवढी खुश होत होती. कारण म्हणजे 8 ते 3 पण भरपूर आहे ना. मग आणि ती आज 2 वाजेपासून विचारत, मम्मा दीदी आले नाही का अजून, मम्मा दीदी आले नाही का. मग इशूने पण तिला म्हणजे हक वगैरे केलं, किस वगैरे दिली आणि मग तेवढ्या त्यांच्या गप्पा चालू झाल्या. आणि इशूने फक्त तिच्या बॅगलाच हात लावला. तिचं रिॲक्शन बघा कशी करते ती इतकी जोरात बोलली, दीदी ठेव. मग इशूला म्हटलं फ्रेश वगैरे हो, आणि आली, फ्रेश वगैरे झाली, जेवण वगैरे केलं आणि लगेच रेडी झाली ट्युशनसाठी. कारण बिचारी 3ला आहे, लगेच 3:30ला जावं लागतं ट्युशनला. आणि आई आणि रेवा पुढे गेल्या आणि मग नंतर इशू जाणार होती. जयूने तिला सागरवेणी टाकली, कारण तिला आता सागरवेणी खूप आवडते. म्हणून मग जयूला जर वेळ असला की ती रोज टाकून देते, नसला तर ती मस्त पोनी घालून देते तिला असं. आणि इकडं तिला खूप छान अशी सागरवेणी दिसत होती. आणि मग इशूची आणि जयूची थोडी मस्ती पण चालू होती. त्यांची मस्ती तुमच्यासोबत मी काय शेअर करू शकली नाही, म्हणजे मी वॉइस ओव्हर करते म्हणून त्यांची मस्ती तुमच्यासोबत शेअर करू शकली नाही. दोघांची खूप मस्ती चालते आणि मस्त तुम्ही आता बघा, मस्त चालली ती बाय वगैरे करून आणि निघून गेली ती. आणि मस्त बाय केलं, तोपर्यंत तिला आठवणच नाही आणि निघून गेली. तिकडं गेली बस स्टॉप, तेव्हा तिला कळलं की तिची टेक्स्टबुक बाकी होती. मग परत ती घ्यायला आली आणि घ्यायला आली तर काय, मग अजून तिची अंजलीची मस्ती चालू झाली दोघांची. आणि ती जाते ना, ती खरंच आता तिची खरंच गडबड खूप चालू झालेली. ती 8ला जाते, 3ला येते आणि परत 3:30ला जात, तिकडनं जाते 7ला येते. 7ला आली की तिथं आहे ना लगे होमवर्क वगैरे करते आणि 9-9:30ला लगेच झोपते. मग आम्ही पण तिला वेळ देऊ शकत नाही, ती पण आम्हाला देऊ शकत नाही, फक्त संडेला. आणि ती आली 3ला जर येते ना, ते 3:30पर्यंत तिची इतकी बडबड चालू असते ना, मम्मा असं झालं, मम्मा तसं झालं, सगळ्यांना ते सांगायचं स्कूलमध्ये काय काय झालं. मग ती गेली सगळ्यांना आम्हाला दोघांना भेटून आणि मग मी कढी करायला घेतली. तर आज जयूला पण कढी खायची होती, तर म्हटलं कढी बनवते. आणि इकडे मस्त तेल गरम झालं, त्याच्यात मोहरी जिरं वगैरे टाकलं आणि एकदम प्लेन कढी बनवते, कारण जयूला एकदम प्लेन कढी आवडते. तिला असं जास्त, म्हणजे मी आईंची, माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे, ती थोडीशी वेगळी, ती पण कधी तुमच्यासोबत मी शेअर करेलच. आणि ही प्लेन कढी आहे. मी कढी बनवतच होते तेवढ्यात रेवा मॅडम पण आल्या. ती म्हटली मम्मा मला पण करायचं आहे असं. तर असा होता माझा हा आजचा छोटासा ब्लॉग. बाय.